नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता 1 जानेवारी 2026 पासून काही नियम लागू होणार आहेत. या नियमानुसार कोणत्या गोष्टी महागणार आणि कोणत्या स्वस्त होणार याबद्दल आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. न्यू रूल्स फ्रॉम 1 जानेवारी 2026. नवीन वर्षाचे स्वागत केवळ नवीन कॅलेंडरनेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक नियमांनी होणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित महत्त्वाचे बदल अंमलात येत आहेत आणि याचा प्रभाव नोकरदार, शेतकरी आणि तरुणांवर प्रामुख्याने दिसून येईल. शेतकरी ते नोकरदार, बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत हे 8 नियम 1 जानेवारी पासून बदलणार. तर हे 8 नियम कोणते आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशा लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील. आता बँकिंग संदर्भात पहा. बँकिंग क्षेत्रात आता अधिक अचूकता येणार आहे. यापूर्वी 15 दिवसांनी अपडेट होणारा तुमचा क्रेडिट स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट केला जाईल. यामुळे कर्जदारांचा आर्थिक इतिहास बँकांना अधिक स्पष्टपणे दिसेल, ज्यामुळे कर्ज प्रक्रिया अधिक वेगवान आणि कडक होऊ शकते. आता याचा परिणाम ज्यांनी बँकेचं कर्ज घेतलं आहे किंवा जे घेणार आहेत त्यांच्यावर नक्की पडणार आहे. त्यानंतर पहा, 1 जानेवारी पासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असेल. जे नागरिक हे लिंक करण्यास अपयश ठरतील त्यांच्या बँकिंग सेवा आणि सरकारी लाभामध्ये व्यत्यय येऊ शकतो व हे लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होण्याचा धोका आहे. जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन लिंक नसेल तर हे कसं करायचं या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि आपणहून करू शकता. त्यानंतर पहा, थर्ड पार्टी पेमेंट्स ॲप वापरणाऱ्यांसाठी खिशाला कात्री लागणार आहे. पेटीएम, ॲमेझॉन पे किंवा मोबिक्विक यासारख्या ॲप्सवरून 5,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास 1% शुल्क आकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार केल्यास तुम्हाला 2% अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर दिलासादायक बदल म्हणजे CNG आणि PNGच्या किमती कमी होतील. 1 जानेवारी 2026 पासून केंद्र सरकार कर प्रणालीमध्ये बदल करत आहे. झोनिंग सिस्टममध्ये बदल केल्याने CNG आणि PNGच्या किमती कमी होऊ शकतात. यामुळे वाहन मालक आणि घरगुती गॅस युजर्सना दिलासा मिळेल. त्यानंतर पहा, LPG गॅस सिलेंडरच्या किमती. आता LPG सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पुनरावलोकन केल्या जातात. आता डिसेंबरमध्ये कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 10 रुपयाची कपात करण्यात आली होती. 1 जानेवारी 2026 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा मिळू शकतो. त्यानंतर पहा, अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या क्रेडिट कार्ड सवलती आता कमी होत आहेत. विशेषतः ICICI बँकेच्या इन्स्टंट प्लॅटिनम कार्डवर बुक माय शो द्वारे मिळणारी मोफत चित्रपटाची तिकिटे 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद होतील. त्याचबरोबर इतर बँकांकडूनही अशाच प्रकारे सवलतीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आता तुम्हाला 1 फेब्रुवारी 2026 पासून ICICI बँकेच्या प्लॅटिनम कार्डचं बुक माय शोचं सिनेमा तिकीट यापुढे मिळणार नाही. अजूनही काही बँकांद्वारे अशा सवलतीमध्ये कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. आता शेतकऱ्यांसाठी मोठे बदल. नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम लागू केले जातील. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यामध्ये शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. शेतकरी ओळखपत्राशिवाय किसान सन्मान निधी म्हणजे PM किसान सन्मान निधी अंतर्गत हप्ते येणे बंद होऊ शकते. पीक विमा योजनेत म्हणजे PMFBY मोठा बदल होईल. खरीप 2026 पासून वन्य प्राण्यामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचा देखील विमा संरक्षणात
समावेश केला जाईल. त्याकरिता 72 तासाच्या आत नुकसानीची तक्रार करणे अनिवार्य असेल. म्हणजे यापुढे आता PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना युनिक ID बंधनकारक केलं आहे. त्यामुळं तुमच्याकडे युनिक ID नसेल तर लवकर काढून घ्या, अन्यथा तुमचा देखील लाभ बंद होईल. आता शेतकऱ्यांकरिता जमेची बाजू ही आहे की शेतीच्या जनावरांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई आता सरकार तुम्हाला देणार आहे. आता यानंतर 8वा वेतन आयोग काय म्हणतोय पहा. 8वा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक चांगली बातमी असू शकते. 1 जानेवारी 2026 पासून 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची अपेक्षा आहे. घोषणा उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांचा मागील तारखेपासूनचा लाभ थकबाकी जी आहे ती मिळू शकणार. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाल्यामुळे मूळ पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ शक्य आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बाब आहे. त्यांना थकबाकी देखील मिळू शकणार आहे. त्यानंतर पहा, रिअल इस्टेट गुंतवणूक सोपी होईल. 1 जानेवारी 2026 पासून REITs म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्युच्युअल फंडाद्वारे इक्विटी म्हणून मानले जाईल. यामुळे पहा, रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. लहान गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल. म्हणजे आता रिअल इस्टेट गुंतवणूक सोपी होईल. आता मीडिया संबंधित काय माहिती आहे पाहूया. तरुणांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर वयोमर्यादा आणि पालक नियंत्रण लागू करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. यामुळे पहा, मुलांच्या डिजिटल वापराचे नियंत्रण पालकांच्या हाती येणार आहे. आता ही स्ट्रॅटर्जी मलेशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आधीपासून लागू आहे. येथे पाहिलं तर 16 वर्षाखालील मुलं मीडियाचा वापर करू शकत नाहीत, त्यांना ते निर्बंध करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता पुढील वर्षी इंडियामध्ये देखील हे चालू होण्याची शक्यता आहे. प्रामाणिक करदात्यांसाठी नवीन वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नवीन ITR फॉर्ममध्ये तुमचे अनेक व्यवहार आधीच भरलेले असतात, ज्यामुळे टॅक्स फाईल करणे अधिक सोपे होईल. दरम्यान जागतिक परिस्थितीनुसार इंधन दरामध्येही चढ उतार पाहायला मिळू शकतात. आता टॅक्स संबंधी आणि काय माहिती आहे पाहूयात. बँकिंग आणि टॅक्स नियम सन 2026 मध्ये अनेक बँकिंग आणि इन्कम टॅक्स नियमात बदल होऊ शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR फॉर्ममध्ये बदल केले जाऊ शकतात. आता अधिक डेटा चालित माहितीची आवश्यकता असू शकते. आता हे काही बदल पुढील वर्षात होण्याची दाट शक्यता आहे. आता जर PMG, CNG आणि LPG मध्ये घट झाली तर हा एक मोठा दिलासा मध्यमवर्गीयांसाठी असेल. त्याचबरोबरीने एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,40,00,000 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना KYC करण्याकरता शेवटची मुदत आहे 31 डिसेंबर. 2 दिवसामध्ये त्यांना KYC करणं अनिवार्य आहे, अन्यथा 1 जानेवारीपासून त्यांचा लाभ बंद होईल. आता ज्यांनी KYC केली नाही त्यांनी आता मोबाईलमधनं आपली KYC पूर्ण करायची आहे. ती कशी करायची त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि लगेच आपली KYC पूर्ण करा. येणाऱ्या नूतन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.